स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक नवीन मोबाईल बघणार आहे जो की विवोचा X100s Pro। तो की X100s Pro आहे, विवोचा नवीन मोबाईल आहे, अपकमिंग आहे। कसा आहे, कधी, म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते की आहेत, स्पेसिफिकेशन काय काय याच्यामध्ये सगळं बघणार आहे। इकडून आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे, लागेल तेवढी पाहू शकता, इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि चूक आढळल्यास सांगू शकता कमेंटमध्ये असं आहे। आणि याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये तेही सांगू शकता। मीडियाटेकचं प्रोसिजर आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोणकोणते कोर्स सगळं बघणार आहे। लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर। अँड्रॉइड व्हर्जन 14च आहे या मोबाईलमध्ये आणि इकडून स्क्रीन दिसत असेल, चाललेली आपली स्क्रीन। मीडियाटेक डायमेन्सिटी 9300+ प्रोसिजर आहे, जे की 9300+ याच्या वदरे प्रोसिजरच नाही आहे। मीडियाटेक डायमेन्सिटी ऐकून घ्या, याच्या वदरे प्रोसिजरच नाही आहे। या प्रोसिजर सगळ्यात हायस्ट प्रोसिजर आहे याच्यामध्ये। आता या प्रोसिजरमध्ये कोर बघू कोणते कोर आहेत। ऑक्टा कोर 3.4 GHz सिंगल कोर प्लस 2.85 GHz ट्राय कोर प्लस 2 GHz क्वाड कोर, असे 3 कोर आहेत। 3 कोर या मोठ्या प्रोसिजरसाठी चांगले आहेत। 12 GBचा रॅम आहे, रॅम पण मोठा दिलेला आहे या मोबाईलमध्ये, जो की आता रॅम गेम येते झालं। मग डिस्प्ले पाहिजे मोठा पाहिजे, डिस्प्ले जो आहे येईन 6.78 इंचचा दिला आहे, जे की 17.22 सेंटीमीटरचा आहे। ॲमोलेड, जे की सुपर ॲमोलेड येत असताना तसंतला ॲमोलेडच दिला आहे, येईन सुपर ॲमोलेड दिलं नाही, फक्त ॲमोलेड। 1260 मल्टिप्लाय 2800 पिक्सलचा फुल HD प्लसचा डिस्प्ले आहे। 120चा रिफ्रेश रेट आहे, रिफ्रेश करताना मोबाईल अटकणार नाही। 60चा असते, इथे असते म्हणजे 90चा असते, हा 120चा आहे, मोठा आहे। बेंचलेस विथ पंच होल डिस्प्ले, म्हणजे डिस्प्लेच्या मधातच कॅमेरा आहे याच्यामध्ये। आणि जे आता डिस्प्ले मधात कॅमेरा, तर मग कॅमेरे किती आहेत आता जे परफॉर्मन्स पाहून बॅकचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे। एक आहे 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, दुसरा आहे 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, तिसरा आहे पेरिस्कोप अप टू 100x झूमिंग आहे, डिजिटल झूमिंग अप टू 4.3 ऑप्टिकल झूमिंग्स कॅमेऱ्याची आहे। म्हणजे की 2 झूमिंगचे याच्यात दाखवलेले आहे 50 मेगापिक्सलमध्ये पेरिस्कोपचे, जे की चांगलं आहे। तुम्ही म्हणजे झूमिंग 100x झूमिंग आहे डिजिटल, आणि एक ऑप्टिकल झूमिंग आहे 4.3x चांगली आहे। दोन्ही म्हणजे झूमिंग तुम्ही दूरचे जे फोटो चांगल्या रीतीने झूम करू शकता। 8K शूटिंग आहे 30 FPS मोठी व्हिडिओ शूटिंग आहे याच्यामध्ये, जे कॅमेरासारखं शूट करू राहिला हा। LED फ्लॅशसुद्धा आहे आणि फ्रंट कॅमेरा पण जो 32 मेगापिक्सलचं सपोर्ट करते, अल्ट्रा वाईड अँगल आहे, तोही 4K शूटिंग सपोर्ट करते, 30 FPS करते तो। म्हणजे कॅमेरा दोन्ही माईक बॅक आणि फ्रंट दोघी जे कॅमेरे आहेत दोघं, म्हणजे की याचा परफॉर्मन्स तर चांगला आहे आतापर्यंत। अजून जे स्पेसिफिकेशन काय काय याच्यामध्ये ते जर कमी आलेलं मी सांगेन, आखरीला सांगेन की काय काय याच्यात कमतरता येतं। कमतरता आतापर्यंत काही वाटली नाही। 5400 mAhची बॅटरी आहे, 100 वॅटचं चार्जर आहे, 5400 mAhची बॅटरीसोबत 100 वॅटचं चार्जर, फ्लास्ट चार्जिंग, USB Type-C पोर्ट आहे याच्यामध्ये। आणि हे म्हणजे झालं आता 100 वॅटचं चार्जर आहे, तर कमीत कमी तुम्हाला 30 मिनिट चार्जिंग करून देईल हा मोबाईल। म्हणजे की अर्ध्या घंटा तुम्ही जेवण जर करसाल तर मोबाईल 50% पासून फुल डायरेक्ट 100% मोबाईल, म्हणून हा चार्जिंग लावायचं काम नाही जास्त, अशी गोष्ट आहे। जर तुम्ही जर असं व्यवहार म्हणजे जास्त व्यवहारात मोबाईल वापरत असाल तर मोबाईल चार्जिंग जास्त करायचं काम नाही, हा मोबाईल घेऊ शकता तुम्ही निघला तर। त्याच्यामध्ये तुम्हाला जे छोटे सिम कार्ड बसतात, जनरल माहिती आहे देऊ आपण मोबाईलमध्ये सिम कार्ड कोणकोणते आता जे आहेत। नॅनो सिम कार्ड आहे, त्याच्यात छोटे सिम कार्ड बसतात। 5G इंडिया सपोर्ट आहे, 256 GBचा इंटरनेट स्टोरेज आहे, जे की मोठा स्टोरेज आहे 256 GBचा। नॉन एक्सपांडेबल आहे, डस्ट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट हा मोबाईल आहे, जे की मोबाईलमध्ये सगळं स्पेसिफिकेशन चांगलं आहे। फक्त हा मोबाईल 20,000च्या अंतर असला पाहिजे हे मला असं वाटते। आणि तुम्हाला जसं वाटलं असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा केलं नसेल तर। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।